मुंबईतून मराठी माणूस बाहेर पडतोय, पुण्यातही मराठी माणूस दिसत नाही. का बरं? असं का होतंय? राजकारण्यांना शिव्या देऊन काय होणार आहे? जर पैशांसाठी राजकारणी अमराठी माणसाची मदत करू शकतात, तर मराठी माणसाची पण करतीलच की. पण इथेच तर मराठी माणूस कमी पडलाय ना. आपली सर्वात मोठी ऐतिहासिक चूक ही झालीये, की आपण पैसा कमावणं आणि समाधानी असणं दोन्ही एकत्र जमणार नाही किंवा जमत नसतं हे ठरवून टाकलं. आणि त्याचा परिणाम हा झालाय, की कित्येक मराठी कुटुंब धड श्रीमंतही नाहीयेत आणि धड सुखी समाधानी नाहीयेत. कारण दोन्ही गोष्टींची सांगड घालावी लागते हेच विसरलोय आम्ही. शेवटी पैसा काय आहे? पैसा म्हणजे समाधान जरी नसलं तरी समाधान मिळवण्यात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी दूर करणारं टूल आहे पैसा. पैसा कमावता येत असला की गिरगावातलं किंवा पेठेतलं पेढीजात घर गुजराती बिल्डरला विकावं लागत नाही. पैसा कमावता येत असला की ते कौशल्य वापरून पिढ्यानपिढ्या चालेल असा धंदा उभा करता येतो. अशीच पैसे असणारी कम्युनिटी उभी राहिली की आपल्या भाषेत शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी जबरदस्त प्रॉफिटेबल बिझनेस मॉडेल असलेल्या शाळा उभ्या राहतात. यातून भाषाही टिकते आणि पैसाही बनतो. पण मराठी माणूस शिक्षणाचा धंदा करायचा नाही असं म्हणत चरफडत बसतो. परिणाम काय होतो? धंदाही नाही आणि आपल्या भाषेतलं शिक्षणही नाही. हे असं मूल्य निर्मिती करत पैसे कमावणं कमी लेखून मराठी माणसांनी स्वतःची वाट लावून घेतली. दुसरं कोणी जबाबदार नाहीये त्याला.